श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. उद्या आहे पितृपक्षामधील संकष्टी चतुर्थी. आता बघा, उद्याचा जो दिवस आहे तर तो खूप महत्त्वाचा आहे, कारण उद्या पितृपक्षातील पहिलाच शनिवारी आपण शनिदोष दूर करण्यासाठीही उपाय करू शकतो. त्याचबरोबर उद्या आहे भरणी श्राद्ध, त्याचबरोबर उद्या आहे पितृपक्षातील संकष्टी चतुर्थी. तर आता हे सर्व योग एकत्र आलेले आहे. या योगांमध्ये तुम्ही जे काही उपाय कराल, ज्या काही सेवा कराल, तर त्याचं जे पुण्य आहे तर ते अनन्यसाधारण आपल्याला मिळणार आहे. तर उद्या सकाळी तुम्हाला एक सुपारीचा उपाय करायचा आहे. आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी असतात आणि ह्या अडचणींमुळे काय होतं की आपल्याला कधीच कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही. व्यापार, व्यवसाय, नोकरी, शेती, कोणत्याच कामात यश मिळत नाही. तर त्यासाठीच सुपारीचा हा उपाय आपल्याला करायचा आहे. सुपारी ही गणपती बाप्पांचं प्रतीक असते, सर्वांनाच माहीत आहे. तर आता संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये भरणी श्राद्धाची तुमच्या पितरांची तिथी असेल तर ते संपूर्ण तुम्हाला त्यांचं जेवण वगैरे बनवून तुमच्या पितरांना तुम्हाला जेवू घालायचं आहे. त्याच्यानंतर गणपती बाप्पांवरती तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालत असताना तुम्ही पाण्याने घालू शकता, पंचामृतने घालू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची आरती करायची आहे. आरती सकाळ संध्याकाळ करायची. नैवेद्य दाखवायचा. नैवेद्यामध्ये गुळ खोबऱ्याचं नैवेद्य, मोदक, लाडू, तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्ही नैवेद्यामध्ये दाखवू शकता. काहीच शक्य नाही तर थोडीशी साखर जरी ठेवली तरीही गणपती बाप्पा ते गोड मानून घेतात. दुर्वा आवर्जून अर्पण करायच्या. गणपती बाप्पांच्या डोक्यावरती सुद्धा 2 दुर्वा ठेवायच्या. या सर्व गोष्टी आपल्याला उद्या पितृपक्षामध्ये करायच्या आहेत. आता जी सुपारी आहे तर त्या सुपारीचा आपल्याला उपाय कशा पद्धतीने करायचा त्याची आपण संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आता हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तर तुम्ही सकाळीही करू शकता, संध्याकाळीही करू शकता. तुमच्या वेळेनुसार या संकष्टी चतुर्थीत तुम्हाला ज्या वेळेस टाईम असेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम गम गणपती लिहिला अजिबात विसरू नका. तर सुपारी जी असते तर ती गणपती बाप्पांचं प्रतीक असते. माता लक्ष्मीला सुपारी ही अतिशय प्रिय आहे. तर ह्या सुपारीचा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे ते बघा. सर्वात प्रथम तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे. सुपारी ही घेत असताना ती पूजेमध्ये वापरलेली सुपारी अजिबात घ्यायची नाही. त्यामुळे तुम्ही ती दुकानामधनं विकत आणू शकता. वापरलेली सुपारी घेतली तर त्याचा कोणताही फायदा आपल्याला होणार नाही. तर आता काय करायचं आहे, सुपारी तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायची आहे. हा उपाय तुम्ही तुमच्या देवघरासमोरच करायचा आहे. तिथे बसायचं आहे. प्लेटमध्ये ही सुपारी ठेवायची. एक छान तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा तिथे लावून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ह्या सुपारीवरती तुम्हाला ओम गम गणपते नमो नमः म्हणत तुम्हाला 11 वेळेस अभिषेक करायचा आहे. 11 वेळेस अभिषेक झाला की त्यानंतर जे प्लेटीतलं पाणी आहे तर ते तुम्हाला झाडांना टाकून द्यायचं आहे. झाडांना टाकल्यानंतर जी सुपारी आहे तर ती तुम्हाला एका विड्याच्या पानावरती ठेवायची आहे. आता विड्याच्या पानावरती ठेवत असताना विड्याच्या पानाचा जो देठाकडचा भाग आहे तर तो देवांकडे करायचा आणि पानाकडचा भाग आपल्याकडे करायचा. आणि त्या विड्याच्या पानावरती खाली थोड्याशा अक्षदा म्हणजेच अखंड तांदूळ, जे कुठेही तुटलेले वगैरे नसतात असे तांदूळ तुम्हाला त्याच्यावरती ठेवायचे आहेत आणि त्यावरती तुम्हाला ही सुपारी ठेवायची आहे. त्या सुपारीला तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहेत. आणि ही सुपारी कुठे ठेवायची तर देवघरापाशी तिथे तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये ठेवू शकतात किंवा गणपती बाप्पांजवळ जागा असेल तर तिथेही ठेवू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला तिथे बसून ऋणमुक्ती स्तोत्रमचं तुम्हाला 11 वेळेस पठण करायचं आहे. कोणतं स्तोत्र तर ऋणमुक्ती गणपती स्तोत्र. ह्या स्तोत्राचं तुम्हाला 11 वेळेस पठण करायचं आहे.
आता 11 वेळेस पठण झालं की त्याच्यानंतर तुम्हाला तिथे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये जे काही माझ्यावरती थोडंफार कर्ज असेल ते संपून जाऊ दे, घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होऊ दे, घरातील गरिबी संपून जाऊ दे, सर्व कामात यश मिळू दे आणि त्याचबरोबर जीवनामध्ये असणारे जे काही संकट आहेत तर ते संपून जाऊ दे. अशा पद्धतीची आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. गणपती बाप्पांना प्रार्थना झाली की त्याच्यानंतर ही सुपारी तुम्हाला घ्यायची आहे आणि ती तुम्ही एखाद्या पिवळ्या कलरच्या किंवा लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधायची आणि ही अभिमंत्रित केलेली सुपारी तुम्हाला, आता तुम्ही व्यापार व्यवसाय करत असाल तर तुमच्या गल्ल्याच्या ठिकाणी म्हणजे आपण दुकानामध्ये जिथे आपण पैसे वगैरे ठेवतो तर तिथे ठेवायचे आहे. आता तुम्ही घरामध्येही ठेवू शकता, तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता, तुमच्या घरामध्ये थोडं आपलं जे सोने चांदी वगैरे असते तर तिथे ठेवलं तरीही चालेल. त्याच्यानंतर तुमच्या जर नोकरीच्या ठिकाणी तुम्ही ठेवलं तरीही चालेल. अशा पद्धतीने तुम्हाला ज्या ठिकाणून इन्कम सोर्स आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला ही सुपारी ठेवायची आहे. अगदी साधा आणि सोपा उपाय आहे हा. उपाय घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि घरातील गरिबी दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे. ही अभिमंत्रित केलेली सुपारी तुम्ही ज्या वेळेस आपल्या पैशांच्या ठिकाणी ठेवतात त्यावेळेस आपल्या पैशांमध्ये नक्कीच वाढ होते, पण त्याचबरोबर आपलं त्याच्यासोबत प्रामाणिक कष्टसुद्धा असणं तितकंच महत्त्वाचं आहे. आपण फक्त उपाय करायचे आणि सेवा करायची आणि तुमच्याकडे लाखोनी आणि करोडोनी पैसे येतील मी असं अजिबात म्हणणार नाहीये. त्याच्यासाठी आपल्याला कष्टही भरपूर करायचे असतात, पण आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण हे सर्व उपाय, ह्या सर्व सेवा करत असतो. तर नक्की तुम्हीही हा जो उपाय आहे तर तो करून बघा. घरामध्ये जर सुतक, पिरियड्स, विटाळ वगैरे असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. जर करायचाच असेल तुम्हाला तर पुढच्या महिन्यातील संकष्टी चतुर्थीलाही तुम्ही करू शकता. आत्ता ह्या चतुर्थीला नाही जमलं तर पुढच्या महिन्यातील चतुर्थीला करा. पुढच्या महिन्यातल्या चतुर्थीला नाही जमलं तर त्याच्या पुढच्या महिन्यातील चतुर्थीला करा. कोणत्याही चतुर्थीला तुम्ही हा उपाय केला तरीही तुम्हाला त्याचे फायदे होतील. फक्त मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास ठेवून उपाय करायचा. आपल्या मनामध्ये कुठेतरी ज्यावेळेस किंतु आणि परंतु येतो तर त्यावेळेस त्याचे कोणतेही फायदे हे आपल्याला होत नाही. तर नक्की करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्याचबरोबर उद्या घरामध्ये गणपती अथर्व शीर्षम, गणेश स्तोत्रम, ओम गम गणपते नमः ह्या सेवा करायच्याच आहेत. त्याचबरोबर ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचं सुद्धा पठण करायचं आहे. या सर्व सेवा ज्या वेळेस आपण करतो त्यावेळेस घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात आणि घरामध्ये असणाऱ्या सकारात्मक शक्ती ह्या सक्रिय होत असतात. तर नक्की हा जो उपाय आहे तर तो करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. श्री स्वामी समर्थ.